नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. पंचायत समिती रायगड जिल्हा परिषदेचे निकाल अंतिम आपल्या हाती आलेले आहेत. त्यानुसार कुणाला किती मतदान पडले आहे याचा आकडेवारी शोधण्याचा प्रयत्न करतोय. अंतिम निकाल आपल्या हाती आलेले आहे, अर्थात विकासनामाच्या किती कुणाला उमेदवाराला मतं पडलेले ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. कळंब जिल्हा परिषद नारायण डामसे जे परिवर्तन आघाडीचे नेते होते, उमेदवार होते, त्यांना 11,000 83 इतके मतं पडलेले आहेत आणि 234 मतांनी विजय झालेले. नारायण डामसे 234 मतांनीच फक्त विजय झालेले आहे. हरिचंद्र निरगुडा शिवसेना भाजपचे उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी मिळत शिवसेनेत त्यांनी पक्ष प्रवेश केला होता. त्यांना 10,849 इतकी जे आहे ती मतं पडलेले आहेत. नोटा 437, म्हणजे आदिवासी भागात सुद्धा मतदारांनी 437 इतकं नोटा, म्हणजे हे दोन्ही उमेदवार लायक नाहीत या अशा प्रकारचा अर्थ याच्यातून निघतोय. हे दोन्ही उमेदवार मतदारांसाठी सक्षम किंवा ज्यांना आपण म्हणतो लायक नाही आहेत, हे दोन्ही उमेदवार 437 लोकांनी मतदान केलं, हे लायक नसलेले उमेदवार आहेत असं मतदार म्हणतायत. 437 लोकांनी त्यांनी हे जे आहे ते आपल्याला दिसून येत आहे. आपण दुसरीकडे जातोय. पोशीर जी पंचायत समिती आहे, या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या ज्या आहेत रेश्मा जोशी एकूण मतं आहे त्यांना 5,827, 974 मतांनी विजय झालेला आहे. हर्षला बेहले एकूण मतं 4,833, आकडे 4,833 जे आहेत बेहले यांना मिळाले. 934 मतांनी विजय झालेला आहे. याच्यामध्ये अनिल जोशींचा मोठा रोल राहिलेला दिसून येते. कळंब पंचायत समितीकडे जाऊया. कमलाबाई शिंगवा एकूण मतं जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी जे आहेत ते पडलेले आहेत 6,475, म्हणजे जिंकून आलेले आहेत 1,747 मतांनी जे आहे कमलाबाई. नीलम ढोले एकूण मतं 4,728, नोटा 307. कशे जिल्हा परिषद वर्षा सुरेश दोरे ज्या राजाराम शेळके यांच्या सुनबाई आहेत, त्यांचा विजय जो आहे तो झालेला दिसून येतोय. वर्षा सुरेश दोरे यांना पडलेले 12,752 आणि प्रमिला भरत शीद एकूण 9,033, नोटा 322. म्हणजेच वर्षा सुरेश दारे यांना 3,719 मतांनी विजय झालेला आहे. पात्रज पंचायत समितीकडे आपण जातोय. कविता भरत पादीर एकूण मतं 6,836 आणि अश्विनी कांता पादीर एकूण 4,865, नोटा 251. म्हणजे 1,971 मतांनी कविता भरत पादीर या विजयी झालेल्या आहेत परिवर्तन आघाडीच्या. कशामध्ये अक्षय रामा तिटकरे एकूण मत आहे 5,689, 1,419 मतांनी विजय झालेले. सचिन बाळकृष्ण भोईर यांना मत पडलेलं आहे 4,270, नोटा 109. तर विजय 1,419 मतांनी तिटकरे जे आहे ते विजय झाले दिसून. नेरळ जिल्हा परिषदेमध्ये जर बघितलं सगळ्यांचं लक्ष अखेर सुरेश टोकरेंना यश काय मिळालेलं दिसत नाहीये. सुनीता सुरेश टोकरे एकूण मत 9,864, सुनीता रोहिदास मोरे 10,747, 883 मतांनी विजय जे आहेत ते रोहिदास मोरेंच्या पत्नी सुनीता रोहिदास मोरे विजय झालेले आहेत. नेरळ पंचायत समितीकडे आपण जातोय. तिथे आसिफ अत्तर एकूण मत आहे 357, नम्रता कांदळगावकर आहेत 3,627, भगवान ज्यांचे एकूण मतदान आहे त्यांना 6,995 आणि उषा कृष्णा पारदी यांना 136, नोटा 199. भगवान ज्यांचे 3,368, 3,368 मतांनी भगवान ज्यांचे विजय झालेले आहेत. दामत पंचायत समितीमध्ये महेश खारीक एकूण मते 4,703, 1,190 मतांनी विजय झालेले. नरेश मसने एकूण 3,513, सुमित साबळे एकूण मतं 1,487. कडाव जिल्हा परिषद मध्ये योगेश कांबेरे यांना पडलेले 9,323, मारुती घारे म्हणजे बाबू घारे यांना 11,278, 1,955 मतांनी विजय झालेले, नोटा 164. वाकस पंचायत समिती अमोल जाधव एकूण मतं 4,484, नितीन धुळे एकूण मतं 5,498,
आणि विजय झालेला आहे 1014 मतांनी नितीन धुळेंचा. कडाव पंचायत समितीमध्ये सुषमा चेतन पवाळी यांचा अखेर विजय झालेला आहे. 5656 699 मतांनी विजय झालेले. सुदाम पवाळी विजय होतील असं बोललं होतं, मात्र त्यांना 4957 नोटा 220. माणगाव मध्ये जिल्हा परिषदेमध्ये जर बघितलं तर राधिका किशोर ठाकरे त्यांना 5078 मतं पडलेले. सुवर्ण प्रदीप ठाकरे जे आहेत 8714 19 मतांनी फक्त विजय झालेले. रेश्मा योगेश मिसाळ ह्याच्या सुद्धा आहे 8695. म्हणजे शिवसेना भाजपची जर मतं केली असती तर 15,000 ते मिळाले असत्या. 19 मतांनी फक्त ठाकरे जिवंत हे जे आहे जिंकलेले आहेत. माणगाव वरडी पंचायत समिती महेश विर्ले एकच सीट जी आहे ती आपल्याला जिंकून आलेले आमदारांची 5980 एकूण 178 मतांनी केवळ विजय झालेला आहे. संदेश रमेश हजारे एकूण मते 5802 नोटा 200. केवळ महेश विर्ले 178 मतांनी विजय झाले. उकरूल पंचायत समितीमध्ये प्रियंका जितेंद्र पाटील एकूण मतदान आहे त्यांना 2770. सुप्रिया राजेश भगत 2672. नम्रता लहू श्रीखंडे हे विजय झालेले 5519 2749 मतांनी नोटा 200. मोठे वेनगाव मध्ये उषा ठोंबरे जे झडपीच्या उमेदवार आहेत त्यांना पडलेले आहेत 13,142. 5447 मतांनी विजय झालेले आहे. संगीता वाघमारे जे आहेत ते 75,7595 आणि नोटा 268 झालेले. मोठे वेनगाव मध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. चित्रा जगदीश ठाकरे यांना मत जे पडलेले आहेत ते 5108 617 मतांनी विजय झालेले आहेत. आणि श्वेता प्रसाद थोरवे 4491 आणि बीड बुद्रुक मध्ये जे घारेंच्या पत्नी आहेत नमिता सुधा घारे 7970 4508 मतांनी विजय झालेले आहे. आणि प्रमोद सुरे यांच्या ज्या पत्नी आहेत सोहिराबाई त्यांना 3462. एकूणच काय इथे जर आपण बघितलं या सगळ्या आकडेवारीचं केलं तर पोशेर जी आहे ती फक्त जे आहे ती शेतकरी कामगार पक्षाला पंचायत समिती मिळालेली आहे. आणि जे आहे दुसरी आपल्याला आणि महेश विर्ले जे आहेत ते फक्त इथे कुठे जर निवडून आलेले. बाकीच्या सगळ्या ठिकाणी जे आहेत ते परिवर्तन आघाडी ह्यांचं निवडणूक जिंकलेलं आहे. त्यामुळे आमदारांना केवळ एक पंचायत समितीमध्ये सध्या सीट मिळालेली आहे आणि शेतकरी कामगार पक्षाला एक मिळालेलं आहे. धन्यवाद.